हे 30 खर्च हॉस्पिटल ज्यावेळेला प्रस्ताव करायचा ठरला त्यावेळेला जनरलमध्ये गेलो आम्ही, पण जनरलमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की ह्यातून जनरलमधून पैसे मिळणार नाहीये. तसा पीए जरा आमचा चाणाक्ष असल्या कारणानं तो म्हटला भाऊ आपण अनुशेषात जाऊया. पण महाराष्ट्रानं अनुशेषामध्ये महाराष्ट्रातली काही ठराविक गावं घेतलेली आहेत. आम्ही ती लिस्ट काढली, कुठली कुठली गावं बघितली, त्यामध्ये आमचं बेळंकी गाव मिळालं आणि तो प्रस्ताव टाकला. अनुशेषामध्ये पैसे भरपूर असतात शिल्लक राहिलेला, असे जनरलमध्ये तुमच्याकडे पैसे खूप कमी होतात. आणि हा प्रस्ताव टाकला आणि हा प्रस्ताव त्यावेळेला मला वाटतं 2-3 वर्ष 4 वर्ष झाली याला हा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यावेळी आम्हाला 16 कोटी रुपये आम्हाला ह्यावेळी त्यावेळी मिळाले. आम्हाला एका छोट्याशा गावामध्ये ग्रामीण रुग्णालय एवढं मोठं उभं राहतं. आज सलगरमध्ये पण आपल्याकडं उपकेंद्र उभा केला, आपण पीएचसी ना, पीएचसी उभा केली. तसं आपण आरगला पण आपण रुग्णालय उभं केलं. आणि ह्या पद्धतीनं ही रुग्णसेवक हे तर सगळे आपल्याला व्यवस्थित करण्याचं आपल्याला आपलं शासन होतं त्यावेळी आपल्याला ते भाग्य मिळालं. आता हे सगळं करत असताना सगळं फुलफिल झालं असं नाही आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की काय कमी असेल ते आम्ही फुलफिल करू, काय असेल त्यांनी मागणी करायची, मागणी केल्यानंतर आणखी ते मिळणार आहे, सगळं झालं. पण माझी मॅडम एक विनंती आपल्याला की आमचं हे हॉस्पिटल झालं, पण हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस आणि स्टाफ राहण्यासाठी आमच्याकडे क्वार्टर्स नाही आहेत. त्यासाठी 6 कोटीचा प्रस्ताव माझा मंत्रालयात आहे आणि तेवढे 6 कोटी आम्हाला दिले की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेच्या माध्यमातून आम्हाला स्टाफ क्वार्टर्स आणि सगळ्या डॉक्टर्स क्वार्टर्स जर मिळाल्या तर इथे रहिवासी डॉक्टर होतील, रहिवासी नर्सेस होतील. त्यामुळे इमर्जन्सी कधी आली, कुठं आली तर डॉक्टर तिथं उपलब्ध होईल. त्या दृष्टिकोनातून थोडंसं आम्हाला माध्यम दिलं तर, आणि ते अनुशेषांमधून घ्यायचं आहे, त्याला काही स्पेशल फंड द्यायचा नाही. अनुशेषण फंड आपल्याकडे आहे, तर त्या अनुशेषणामध्ये आपल्याला पैसे मिळाले तर हे आमच्या क्वार्टर्सवर आपल्या ह्या तयार होतील. मग असे सांगितलं की परवाच सभागृहात झालं होतं की गावापासून 5 किलोमीटर अंतराच्या बाहेर दुसरं रुग्णालय द्यायचं आणि प्रत्येक गावाला तसं रुग्णालय व्हायला पाहिजे. पण आज आपण संतोषवाडला पण केलं, आपण इथेही झालं आपलं. त्यामुळे हे कॅटेगरी आपण पहिलाच तयार केला. सलगरला केलं तसं आपण चाबसवाडला पण केलं. अशा बऱ्याच गावातून आम्ही 5 किलोमीटरच्या अंतराच्या आत बाहेर थोडंसं वहिनी काय व्हायचं, सरळ गेलं की 4.5 किलोमीटर भरायचं. मग आम्ही गावाला वळसा घालून जायचं 5 किलोमीटर द्या आता, बरोबर ना. आपल्याला काम करायचं आहे, कसं करायचं तर त्या माध्यमातून आपल्याला करायला पाहिजे. लोकांची मागणी आहे तिथं आणि आरोग्यासाठी आपल्याला ते करायचं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून हे करत असताना खूप आनंद होतो की आज एवढी मोठी वास्तू आम्ही असू नसू, पण ही वास्तू कायमची इथं राहिली, आरोग्य झालं, इथं सगळं तयार झालं. त्या 30-35 गावासाठी ही मोठी सुविधा तयार झाली. याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथं काय उपचार थोडा कमी पडतात तर आपण सिव्हिल हॉस्पिटल अटॅच करू शकतो ताबडतोब. पण प्रथम उपचार इथं व्यवस्थित झाला तर निश्चितच त्या रुग्णाला जीवदान मिळेल अशी मला विश्वास वाटतो. तर ह्या दृष्टिकोनातून हे काम करण्याचे होतात. हा उद्घाटन घ्यायचं मग अशी मध्यंतरी डॉक्टर 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आणि उद्घाटनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या आपल्या मंत्री महोदय मेघनाताई बोर्डीकर, तसेच आपले इथले आमदार सुरेश भाऊ खाडे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर. खरं म्हणजे हे जे हॉस्पिटल झालंय त्याबद्दल खरं म्हणजे भाऊंना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कारण पालकमंत्री असताना त्यांनी बरेचसे आपल्या ह्या पूर्व भागातील जी कामं होती ती सगळीच म्हणजे बरीचशी आपले इथे सलगर इथे सुद्धा आपण एक ग्रामीण रुग्णालय काढलेलं आहे, उपकेंद्र. तर आत्ताच भाऊंनी सांगितलं की म्हणजे शासनाच्या ह्याच्यात आत्ता ते मंजूर झाले की 5 किलोमीटरच्या ह्याच्यात रुग्णालय काढायचं. तर ते आपण आधीच केलेलं आहे. त्यामुळे आपल्या इथल्या ज्या ज्या लोकांच्या समस्या होत्या किंवा मागण्या होत्या त्या सगळ्याच बहुतेक भाऊंनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि इथे मराठा समाजाचं सुद्धा एक त्यांनी बांधलेलं आहे. तर
मला वाटतं की भाऊंना खरं म्हणजे ह्याचे धन्यवाद दिले पाहिजेत. आणि आपल्या इथे सगळेच उपस्थित आता जे म्हणजे आपल्या आत्ताच कदम सरांनी आपल्या इथे प्रास्ताविक केलं, तर त्यांनी बरेचसं सांगितलं की हे रुग्णालय जे इथल्या लोकांसाठी खूप उपयोगाचं होणार आहे आणि इथल्या लोकांना ह्याचा लाभ घेता येणार आहे. आपण बघितलं की करोना काळात आपल्या आरोग्याच्या सुविधा होत्या त्या किती आपल्या म्हणजे मनुष्यहानी झाली होती. त्यामुळे आता इथे जे 5-5 किलोमीटरच्या अंतरावर जी उपकेंद्र झालेली आहेत आरोग्य, तर त्यासाठी आपल्या सर्वांनाच याचा लाभ घेता येणार आहे. आणि यासाठी आपल्या इथे म्हणजे बोर्डीकर मॅडम आल्यात, त्या खरं म्हणजे मदन भाऊंच्या वेळेस म्हणजे त्यांचे जे वडील होते ते मदन भाऊंच्या बरोबर आमदार होते आणि त्यामुळे मला मनापासून त्यांचं स्वागत करते, धन्यवाद देते. आणि आपल्या इथली जी रुग्णालय असतील किंवा आपल्या इथली जी त्यांच्याकडे खाती असतील, तर जी कामं असतील तर ते त्यांनी नक्की करावीत व आपल्या इथल्या लोकांसाठी निधी द्यावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करते. आणि इथे आल्याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून धन्यवाद देते. खरं म्हणजे आज इथे बेळंकी गावातील बरीच लोक म्हणजे आपल्या अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील, हे सगळेच उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठीच हे रुग्णालय एक वरदान ठरणार आहे. आणि सगळ्यांना इथून पुढच्या काळात सुद्धा हे जे 30 खाटांचं रुग्णालय आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याबद्दल मी परत एकदा भाऊंचे धन्यवाद देते. आणि हे रुग्णालय असं चांगलं चालावं यासाठी इथले जे अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.